कथा व्हेअर देअर इज अ विल भाग 9. लेखक रामदास कामत. अभिवाचन अदिती पालिमकर. काकांना विमानात विष दिले तर ते जागेवरच मरतील आणि सर्व प्रवाशांदेखत तमाशा होईल. शिवाय रणजित विमानात होताच की, त्यामुळे कुणाच्याही नकळत त्यांना मारण्यासाठी मी टॉयलेटची निवड केली. कसलीही झटापट न होता मारायचं झाल्यास त्यांना बेशुद्ध करणं आणि त्यांना इंजेक्शनने विष देणं हा मार्ग मला सोयीस्कर वाटला. क्लोरोफॉर्म, विष या सगळ्यांची व्यवस्था मी केली. पण एकच अडचण होती की इंजेक्शनची सुई विमानात न्यायची कशी. तेव्हा मला रणजितच्या त्या बॅगचा उपयोग झाला. कार्गोमधून बॅग विमानात ज्या ट्रॉली व्हॅननं जाते त्यावर पीटरची ड्युटी होती. मी त्याची माहिती काढली, त्याचा मोबाईल नंबर मिळवला. त्याची बायको कायम आजारी असल्याने त्याला सतत पैशांची गरज लागत असते असं मला कळलं. त्याचाच उपयोग करून घ्यायचं मी ठरवलं. ड्युटीचे निमित्त करून मी एअरपोर्टवर लवकर पोहोचलो आणि काका व रणजितची वाट पाहत बसलो. ते जसे आत आले तसे मी त्यांना गाठले. थोडा वेळ गप्पा झाल्यावर रणजित मला म्हणाला, तुझे तिकिटाचे पैसे कसे देऊ सांग, तुझा अकाउंट नंबर दे, मी ट्रान्सफर करतो. मी म्हटलं, मी मागितले का, त्याची काही घाई नाही, नंतर बघू. हे घे, तुम्हा दोघांचे बोर्डिंग पासेस. मुंबईसारख्या ठिकाणी वेब चेक इन करणं केव्हाही चांगलं. हॅप्पी जर्नी अँड ऑल द बेस्ट. तू रशियाचं मिशन सक्सेसफुल करून ये, तोपर्यंत आम्ही दिल्ली मिशन करून घेतो, मग बघू. फक्त एक छोटं काम कर, मला खूप भूक लागली आहे. मी आपल्यासाठी सँडविच घेऊन येतो. नाहीतर असं कर, मी काकांसोबत इथेच थांबतो, तू घेऊन ये, चालेल का? आत्ता आणतो. काका, तुम्हालाही हवं आहे का? काकांनी नको म्हटल्यावर रणजित स्टॉलकडे वळला. मी काकांना म्हटलं, फ्लाईट बहुतेक डिले होईल असं वाटतंय. लगेच खात्री करून घेण्यासाठी काका डिस्प्ले बोर्डकडे पाहू लागले. ती संधी साधून मी इंजेक्शनची सुई आणि विषाची छोटी बाटली असलेली प्लास्टिकची डबी त्या बॅगच्या बाहेरच्या खणात ठेवून दिली आणि झिप लावून टाकली. काका, मला आठवण करा, मी तुम्हाला या फ्लाईटमधील एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवीन. इतर कुठल्याही विमानात तशी व्यवस्था नाही, फक्त मला आठवण करा. असं काय विशेष आहे? मी काही विमानाने कमी प्रवास केला नाही आहे. तीच तर गंमत दाखवायची आहे. टेक्नॉलॉजी किती मॉडर्न असू शकते ते तुम्हाला कळेल हळूहळू. इतर विमानातही ती येईल, पण सध्या तरी फक्त याच विमानात आहे. कुणालाही परवानगी नाही. बट आफ्टर ऑल यू आर माय अंकल. काका हसून म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे. तेवढ्यात रणजित सँडविच घेऊन आला. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर आणि सँडविच संपल्यावर ते दोघेही बोर्डिंगसाठी वळले. मी ताबडतोब पीटरला फोन लावला. हॅलो पीटर, मी कुणाल कपूर बोलतोय. फ्लाईट नंबर 326 मुंबई दिल्लीवरून केबिन क्रू आहे. बोलो साहब, मैं पीटर बात करता हूँ. पीटर, मुझे तुम्हारी हेल्प चाहिए, अर्जेंट. बोलो ना साहब, हो सकेगा तो ज़रूर करूँगा. मेरे अंकल जो हमेशा बीमार रहते हैं, उन्हें लेकर मैं दिल्ली जा रहा हूँ. लेकिन इनकी इम्पॉर्टेंट दवा उन्होंने गलती से कार्गो बैग के बाहर के पॉकेट में रख दी है. बैग तो सिक्योरिटी चेक होकर गई है. मुझे सिर्फ वो दवा वाली डिब्बी निकाल कर चाहिए. इमरजेंसी में वो दवा कभी भी लग सकती है, इसलिए रिक्वेस्ट कर रहा हूँ. मी अगदी काकुळतीला येऊन सांगितलं. सुरुवातीला तो तयार नाही झाला, पण जेव्हा मी म्हटलं, अरे बाबा अर्जेंसी है, चाहे तो तुम्हारा जो भी चाय पानी है वो ले लो, दवा एकदम इम्पोर्टेंट है, तेव्हा तो तयार झाला. देखो साहब, आप स्टाफ है इसलिए मैं निकाल कर देता हूँ, लेकिन कल को कोई लफड़ा हुआ तो मुझे मत फंसाओ. लेकिन मैं बैग पहचानूंगा कैसे? मी लगेच त्याला व्हॉट्सॲपवरून फोटो पाठवला. त्याप्रमाणे ट्रॉली व्हॅनमधून सर्व बॅगा विमानात ठेवताना त्याने त्या बॅगमधून ती डबी काढली. 2 मिनिटांकरता मी विमानाच्या खाली उतरलो. त्यानं मला ती डबी रुमालात गुंडाळून दिली. त्यामुळे कुणाला संशय आला नाही. मी 200 रुपये त्याच्या खिशात कोंबले. स्वारी अगदी खुश झाली. इंजेक्शनचा मागचा प्लास्टिकचा भाग मी माझ्या हँडबॅगमधून नेला होताच सर्व वस्तू आपल्या जागी व्यवस्थित पोहोचल्या होत्या.
मी काकांना मुद्दाम शेवटच्या सीटवर बसवलं, कारण तिथून टॉयलेट जवळ होतं. दुसरं की तो पूर्ण रो रिकामी होती, त्यामुळे माझं काम सोपं होणार होतं. रणजित मात्र आपल्याच जागेवर बसला. दिल्लीला लँड व्हायच्या किती वेळ आधी दिवे मालवले जातात? अब शौचालय का प्रयोग वर्जित है अशी सूचना केली जाते. म्हणजे त्याचं टायमिंग मला माहीत होतं. म्हणजे नव्हे, मी ते प्रयत्नपूर्वक माहिती करून घेतलं होतं. त्यावेळी इतर केबिन क्रूसुद्धा आपापल्या जागेवर बसलेला असतो. त्याच वेळेच्या अनुषंगाने काही मिनटं आधी मी काकांच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्यांना म्हटलं, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ना त्या अल्टिमेट सिस्टीमबद्दल, आत्ता फ्लाईट लँड व्हायला थोडाच वेळ उरला आहे. तुम्ही फक्त 1 मिनिटासाठी टॉयलेटमध्ये या. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी या विमानातील व्यवस्था दाखवतो. आणि फक्त याच विमानात आहे. कुणाला दाखवू शकत नाही आम्ही, कारण सिक्युरिटीचा इश्यू आहे. म्हणून तुम्हाला गुपचूप दाखवतो. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. काकांनी आधी बरेच आडेवेडे घेतले. उतरताना दाखव असंही म्हणाले, पण मी त्यांना तसं करता येणार नाही. कुणाला कळलं तर माझा जॉब जाईल असं सांगितलं. जर असा आग्रह केल्यावर ते टॉयलेटमध्ये गेले. मी त्यांच्या मागून आत गेलो. क्लोरोफॉर्म असलेला रुमाल त्यांच्या तोंडावर ठेवला. ते बेशुद्ध झाले. तसे त्यांना कमोडवर बसवले. पुढचं सगळं शांतपणे पार पडलं. त्यांना इंजेक्शन दिलं. बाहेर आलो. आणि तेव्हाच त्यांच्या खिशातून पैसे, बोर्डिंग पास वगैरे काढून घेतलास, हो की नाही? तुला खात्री होती की तुझी झडती कोणीच घेणार नाही. येस ऑर नो? खुराणांनी दटावले. येस सर. आणि मी तिथेच उभा राहिलो की जेणेकरून कोणीही टॉयलेटला जाणार नाही. दिल्लीला समोरच्या दाराशी एरो ब्रिज लावला गेला. तसे ते प्रवासी उतरून जायला लागले. रणजितला दुसरं विमान पकडण्याची घाई असल्यानं मी त्याला हातानंच, काका टॉयलेटला गेले आहेत, तू पुढे निघ, मी काकांना घेऊन जाईन असं खुणेनीच सांगितलं. सर्व प्रवाशांच्या मागून काहीही झालं नाही अशा थाटात मीही उतरून गेलो. वाह, क्या बढ़िया मास्टर माइंड है. ऐसा करते वक्त तुम्हें जरा भी डर नहीं लगा? सिक्युरिटी ऑफिसरने चिडून विचारलं. लेकिन उसे ये पता नहीं कि हम उनसे 1 कदम आगे होते हैं. इसने तो अब भी पूरी बात कहाँ बताई. अभी भी ये हमसे एक बात छुपा रहा है. क्यों राजा, है ना? खुराणांनी विचारलं. नहीं साहब, मैंने सब कुछ सही सही बताया, कुछ नहीं छुपाया. मुझे माफ़ करो साहब. सर मुझे माफ़ करो. कुणाल हातापाया पडत होता. माफ? त्याच्या खानाखाली एक कागज काढत खुराणा ओरडले. वो लास्ट लाइन वाली 2 टिकटें तुमने ही निकाली थी और उसका वेब चेक इन भी तुमने ही कराया था. ये बात तुमने बताई, बोल. खुराणांनी पुन्हा हात उचलला. सब गलती हो गई. पूरी बातें बताते बताते और डर से मैं भूल गया. जानबूझकर नहीं किया सर. मुझे मत मारो सर, मत मारो. तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की खुराणांनी हे सगळं शोधून कसं काढलं. सिक्युरिटी ऑफिसरने न राहून विचारलं, सर हैट्स ऑफ टू यू, लेकिन शॉर्ट पीरियड में आपने ये सब ढूंढ कैसे निकाला? अरे, तुम्हें दिखता है उतना ये सीधा नहीं है. इसने बढ़िया दिमाग लगाया है, इसलिए इंजेक्शन की सिर्फ सुई कचरे में डाली, प्लास्टिक सिरिंज नहीं, क्योंकि उसे पता था कि उस सिरिंज पर उसके उंगलियों के निशान मिल गए तो हमारे लिए काम बड़ा आसान होगा. लेकिन हमारे भी बाल धूप में सफेद नहीं हुए हैं. खुराणा यशस्वी मुद्रेने सांगत होते. सर, आम्ही सगळे उत्सुक आहोत सगळं जाणून घ्यायला. प्लीज सांगा ना. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलवल्या. खुराणा आता अभिमानाने सगळं सांगायला लागले. ज्या क्षणी मी कचऱ्यात सुई पाहिली तेव्हाच मला अंदाज आला होता की यात एअरलाइन्सच्या स्टाफचा हात आहे. कारण जर तो पॅसेंजरपैकी कोणी असता तर त्याने सुई कागदात व्यवस्थित गुंडाळून कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने टाकली असती. दुसरं, ती सुई कुठल्या तरी प्लेटमध्ये सापडली असती. त्याला खाद्यपदार्थांपैकी काहीतरी लागलेलं असतं. पण ज्या पद्धतीने ती सुई स्वतंत्रपणे पडलेली सापडली त्या अर्थी ती नंतर त्या बॅगमध्ये टाकण्यात आली असावी. जे एखादा पॅसेंजर करू शकत नाही, पण सबळ पुराव्याशिवाय आरोप कसा आणि कुणावर करणार?
मग आम्ही फ्लाईटच्या वेळेच्या 2 तास आधीपासूनचा मुख्य एंट्रन्स कॅमेराचा CCTV फुटेज तपासलं. त्यात माणिकजी बरोबर आणखी एक व्यक्ती होती. रणजितला पाहिल्यानंतर कळलं की तो रणजित होता. ते दोघे आत आल्यावर आणखी एक व्यक्ती त्यांना जॉईन झाली. तिघेही बराच काळ गप्पा मारत उभे होते. त्याने स्टॉलवरून काहीतरी आणलं आणि त्या तिसऱ्या व्यक्तीला दिलं, हेही त्या कॅमेऱ्यात दिसत होतं. फक्त ती तिसरी व्यक्ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. आता कळलं की तो तू होतास. त्यावेळेस तू जीन्स आणि टी-शर्ट घातला होतास आणि नंतर लगेच तू युनिफॉर्म घालून आलास. त्यामुळे आम्ही तुला ओळखलं नाही. आम्ही त्या टी-शर्टवाल्याला CCTVवर शोधत बसलो. त्या CCTVचाही तसा फार मोठा उपयोग झाला नाही. पण सर, तो रणजित होता हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही त्याला कसं गाठलत? गुरुप्रीतनं अधीरतेनं विचारलं. सांगतो, सगळं सांगतो. खूप प्रयत्न करूनही हवं तसं यश काही मिळत नव्हतं. शेवटी आम्हाला आमच्या सायबर क्राईम डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागली. आधी आम्ही त्या 2 प्रवाशांचा शोध घेण्याचं ठरवलं, ज्यांनी वेब चेक इन केलं होतं पण प्रवास केला नाही. ते या कटात सामील असतील आणि त्यांच्याकडूनच आपल्याला ठोस पुरावे मिळतील याची खात्री वाटत होती. म्हणून आम्ही सायबर क्राईमच्या डिपार्टमेंटला ज्या कम्प्युटरवरून हे वेब चेक इन झालं त्या कम्प्युटरचा IP ॲड्रेस आणि लोकेशन देण्यास सांगितलं. हे वेब चेक इन बांद्र्यातीलच एका सायबर कॅफेमधून केलं गेलं होतं. आम्ही लगेच त्या सायबर कॅफेत पोहोचलो. भाग 9 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.